बोला, कुठून आले दादा तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. काय आहे इथं येण्याचं कारण काय आपलं? आरक्षण. मराठा आरक्षण. मग तुम्ही सभाला आले नाही का? सभाला चालू ना. मग इतकं लेट झाले तुम्ही, सभा लोक वापिस चालले, हे लोक वापिस येऊन इथं बसले, तुम्ही आता शिक चालले. आम्हाला उशीर झालता नाही का? त्या हे सर्व तुम्ही इथं सर्व बसलेले मराठा बांधव इथं तुम्ही बघू शकता. 40 किलोमीटर ट्रॉफिक त्यांचं हे बघा बाबा, यांचं वय कमीत कमी 75 पेक्षा जास्त आहे. हे 2 शब्द बोलत आहे प्लीज. आम्ही हिंगोली जिल्ह्यामधून वसमत तालुक्यामधून आलेलो आहोत. आम्ही 40 किलोमीटर पासून शनी ट्रॅफिक जाम आहे. 19 किलोमीटर चालत आलो या ठिकाणी आणि आता परत पुन्हा 1 किलोमीटर असेल. सभा संपली तरी मराठ्यांचे आगेमौळ अजूनही आगेकूच करत आहे. अजूनही प्रेरणा सगळ्याच्या याच्यामध्ये ऊर्जा भरलेली आहे. तरी आम्ही थकणार नाहीत. मनोज दादाच्या पाठीमागे आम्ही अहोरात्र ठामपणे उभे टाकणार आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. ज्या वेळेस तसेच तुम्ही बघू शकता इथं मराठा, तसेच तुम्ही बघू शकता इथं मराठा बांधव खूप जास्त संख्येने सभा झालेली आहे. तरी पण भरपूर प्रमाणात इथं मराठा बांधव बसलेले आहेत आणि त्यांचा अक्षरशः घामानं आंघोळ झालेली आहे त्यांची. तरी पण ते गडावर जाणार आहे. मी पण आहे.